हे काय? काय खरं म्हणजे मी 4 चाकीच घेणार होतो, पण लोकांच्या नजरा वाईट ना. सारखे विचारतील आत्ता सरपंचालांनी गाडी घेतली म्हणून आपलं हे. हा, मला ठाव आहे तुला काय पैशाची कमी नाही. हा, तरी पण असू दे आपलं. आता सरपंच ना तू, किती दिवस असं दुचाकीवरनं फिरणार? अरे काहीतरी शान राखली पाहिजे ना. हे असलं शान खाऊन म्हणजे तात्या, मला वाटलं तुम्ही मला इथे बोलवलं माझा सन्मान करण्यासाठी. तुम्ही तर मला विकत घ्यायला निघाला. अरे बाबा असं मनात सुद्धा आणू नका. तुम्हाला इतकं गरम झालेलं कधीच पाहिलं नाही तात्या. साले अंगाची नुसती लाई लाई होत्या. त्या सावकाराच्या घरी छापा पडला ना, त्याला कारणीभूत हवीच होता. जाऊ द्या तात्या. अहो मला वाटतं या वेळेस आपण थोडं शांत राहावं. आणि काय स्वतःचं वाटोळ करून घ्यावं. चला आमच्या जखमीवर मीठ चोळण्यासाठीच जणू काय त्याला कृषीरत्न पुरस्कार मिळाला. अचानक तो गावातली सत्ता काबीज करल आणि आपला देशोधडीला लावल. डॉक्टर डॉक्टर तुम्ही गावातली प्रतिष्ठित माणसं, जा कामाला लागा आणि आवीला आमचा प्रेमाचा निरोप द्या. काय र कुठं निघालास? हा आहे, मी जरा बाहेर निघालोय, मला उशीर होईल. अरे बाबा पण हा प्रसाद तर घेऊन जा. दे. हा रात्री वाट बघू नका, मला उशीर होईल. जेवायला तर येळेवर येशील ना. आता मी लहान आहे का? हा माहित आहे मोठा सरपंच झालायस. पर मी आहे तुझी. माझ्यासाठी तू अजून पण लहानच आहेस. तुला याला जरा पण उशीर झाला तर माझ्या जीवाला घोर लागतोय रे. काय बघतोयस? माझ्या नशिबाचा मला हेवा वाटतोय की मला तुझ्यासारखी आहे. राहून दे लई लाडी गोडी लावायचं काम नाही. उशीर होता ना तुला. आणि मग निघ. आणि हे बघ सांभाळून जा बर का. आणि लवकर ये. होय होय. आज पहिल्यांदा तुला खरं कारण न सांगता बाहेर पडतोय, मला माफ कर. त्यांनी केलंय का काम ते? अरे करणार आहे मॅडम. म्हणजे. अरे राधिका ये. तुम्ही तिघे इथे? अवी कुठे? आम्हाला काय माहित? अरे खोटं बोलू नका. दुपारी त्याच्या पंचायत समितीच्या सभा लागल्या होत्या. त्यानंतर भिकाच्या जमीन प्रश्नाबाबत तो तलाठ्याला भेटणार होता. आणि मग संध्याकाळी 6च्या सुमारास बीड अंमलदार करून बाहेर पडल्याचं कळलं. मग गेलाय तरी कुठे? अगं अगं खरंच आम्हाला माहिती नाही तू कुठे गेलाय. केदार तू सुद्धा? अगं बाई आमच्यावर विश्वास ठेव, आम्हाला खरंच माहित नाही. उलट तो आज कुठे जातोय हे त्यांनी त्याच्या आईला पण नाही सांगितलं, तर तो आम्हाला काय सांगणार आहे? हा पण आज रात्री उशीर झाला तर काळजी करू नको असंही तो म्हणालाय. मग कशाला कोण उगीच लक्ष घालते ना. हा बोल रे. तात्यासाहेब पक्की बातमी आहे. अवे आपल्या फार्म हाऊसवर यायला निघालाय. कोणला काय खबर? अहो कोणालाच नाही, त्याच्या आईला पण नाही. जास्त गुळ काढत बसू नकोस, ताबडतोब इकडे ये. वय वय. पोलीस पाटील पंचनाम्याची तयारी करा. तात्या येऊ का? अरे ये 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 आवी नमस्कार. ये. ओ अरे चुकलो. या सरपंच या. काय तात्या, सरपंच काय? नाही, असं कसं? तुमच्यासाठी मी तुमचा हवीच आहे. असं नाही बाबा, त्या माणसाच्या पदाचा मान आपण त्याला दिलाच पाहिजे. या बसा. हे बघा, तुम्ही जर असं आवाजावर करणार असाल ना तर मी आत्ताच अरे बाबा नाही आवी, बस बस आधी तुम्ही बसा. बस. बेटा आवी, तू सरपंच झालास, गावात तंटामुक्त अभियान राबवलंस, सावकारीला आळा घालावा म्हणून त्या कुलकर्ण्याच्या घरावर छापा टाकलास. लय अभिमान वाटला तुझा, लय अभिमान. घेणार? नाही मी नाही घेत. नक्की? हो. काय यात आपण कोणाला आग्रह करत नाही आणि तरुणांनी यापासून दूर राहावं असं आम्ही मानतो. आम्ही घेतलं तर चालेल? अहो परवानगी काय मागताय? चालेल की. असं नाही बाबा, तू सरपंच आहेस, तू नाही म्हटलं तर नाही होतो याच्यात. धन्यवाद. तुला कृषीरत्न किताब मिळाला. तुझ्याच नाही तर गावाच्या शिरपेचात तू मानाचा तुरा रोवलास. आता
तुझा वाढदिवस मला साजरा करायचा होता. हा पण नाही जमलं. असो, आज तुला जो काही एवढा सन्मान मिळालाय त्यासाठी तुला अवतरण द्यायचं ठरवलं. डॉक्टराकरवी निरोप धाडला. तू आमचं अवतरण स्वीकारलंस, लय बरं वाटलं बघ. अरे हो, तुझ्या आईला सांगून आलास नव? त्या बिचारी काळजी करत राहिलो. नाही नाही, आईला काय सांगितलं नाहीये ना, उगाच मग प्रश्न विचारत बसते. हो, हो, हो. आणि आता सरपंच झाल्यानंतर तुमच्यासारख्या प्रतिष्ठित लोकांना भेटायला हवंच ना. हे काय? माझ्यातर्फे भेट, तुझं कौतुक. हवं तर माझ्यातर्फे खाऊचा पुडा समज. खाऊचा पुडा? हा. हे काय? काय खरं म्हणजे मी 4 चाकीच घेणार होतो, पण लोकांच्या नजरा वाईट ना. सारखे विचारतील आत्ता सरपंच झाला गाडी घेतली म्हणून आपलं हे. हा, मला ठाव आहे तुला काय पैशाची कमी नाही. हा, तरी पण असू दे आपलं. आता सरपंच ना तू, किती दिवस असं दुचाकीवरनं फिरणार? अरे काहीतरी शान राखली पाहिजे ना. हे असलं शान खाऊन? म्हणजे तात्या, मला वाटलं तुम्ही मला इथे बोलवलं माझा सन्मान करण्यासाठी. तुम्ही तर मला विकत घ्यायला निघाला. अरे बाबा, असं मनात सुद्धा आणू नका. अरे हा पैसा लागतो कार्यकर्ते जपण्यासाठी, माणसं सांभाळण्यासाठी, सत्ता आपल्या हातात राखण्यासाठी. हे बघ, आता कॅनलचे टेंडर निघणार आहेत, गावात पाण्याची पाईपलाईन टाकायची आहे, रस्त्याचं काम आहे. आपली माणसं आहेत ती सगळं बरोबर सांभाळतात. आपण फक्त टेंडर पास करायचा, ते आपली कामं चोख करणार आणि आपल्याला पण सांभाळणार. मी समर्थ आहे स्वतःला सांभाळायला. माझे कार्यकर्ते विकाऊ नाही आहेत, सच्ची माणसं आहेत. आणि सत्तेची हाव म्हणाल ना, मला कधीच नव्हती. थुंकतो मी तुमच्यावर आणि तुमच्या या पैशांवर. हे तुझ्या काय सुंदर योगायोग आहे बघा. 18 वर्षापूर्वी तुझ्या बाला इथे असंच बोलावलं होतं. आमच्या विरोधात इलेक्शनला उभा राहणार होता. लय समजावलं त्याला, नाही ऐकला. आमच्या अंगावर धावून आला. शेवटी डॉक्टरचा इंजेक्शनचा मारा करावा लागला. डॉक्टर हे इंजेक्शन कसलं ठाव आहे? इन्शुलिनचं. हे रक्तात भिनलं की साखर कमी होते, माणूस बेशुद्ध होतो, मेंदू थंड होतो. धराने ताणून त्याला. डॉक्टर इंजेक्शनची घुसवा सुई शिरेत नेम धरून. डॉक्टर 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 शाबास डॉक्टर. असाच निश्चित पडला होता तुझा बा. मी मारलं होतं त्याला इन्शुलिनचं इंजेक्शन देऊन. नैसर्गिक मृत्यू, हार्ट अटॅक, कोणालाही संशय नाही. डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं, पोलीस पाटलाने पंचनामा केला. माझ्या सत्तेला आवाहन करत होता. सत्तेपुढे शाणपण चालत नाही. तात्या, तुम्ही आता जे काय बोललात ना, ते सर्व ह्या पेनच्या कॅमेऱ्यात बंद केलंय. तुमच्या पापाचा पाढा आता पोलीस स्टेशनात आणि कोर्टात वाचला जाईल. डॉक्टर, हे असं कसं? हा अजून जिता कसा? ते मी सांगतो ना. गावच्या पोरींच्या पोटच्या भ्रूण हत्येत डॉक्टर गोवले गेले असते, पण त्यांनी शपथपत्रासह सर्व कबुली दिली. अविनाशजी, माझं चुकलं. तुमच्या हात जोडतो, मला माफ करा. अहो, तात्यासाहेबांच्या मिठाला जागायला गेलो आणि हा गर्भलिंग चिकित्सेचा गुन्हा करून बसलो.
ह्या तात्यांचा काय संबंध? अहो गावच्या प्रत्येक कामात डॉक्टरचा संबंध येतो, पोलीस पाटलाचा संबंध येतो, जिथे जिथे पैशांचा व्यवहार असतो तिथे तात्यांचा संबंध येतो. नाही, पोलीस पाटलांचा इतिहास काढलाय मी, पण डॉक्टर तुम्ही सुद्धा. मला माफ करा. अहो इतके दिवस तात्यांच्या हातात सत्ता होती म्हणून आम्ही निर्धास्त होतो. आता सत्तेवर शहाणी माणसं आलीत. तुम्हा सर्वांना देशोधडीला लावायची ताकद या तरुण नेतृत्वात आहे. अहो तुमचे पाय धरतो, अनुभवातून सांगतो, मला हवी ती शिक्षा करा, पण तात्यासाहेबांच्या वाटेला जाऊ नका. अहो उद्या तो तुमच्या जीवावर धमकी देते. धमकी नाही, सावध करतोय साहेब. अहो सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. त्यांच्या या मगरुरीनेच तर तुमच्या वडिलांचा. माझ्या वडिलांचं काय? सांगतो, सगळं सगळं खरं खरं सांगतो. आणि मग तुमची सगळी काळी कृत्य डॉक्टरांनी माझ्यासमोर उघड केली. त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून ते माफीचा साक्षीदार झाले. आणि मग ते तुमच्यात माझा साथीदार म्हणून वावरायला लागले. आणि तुम्ही ते अवतान पाठवलं होतं ना जेवणाचं, त्या मागचा तुमचा कुटील डावही मला कळला. मग आम्ही एक नवीन खेळ खेळलो. इंजेक्शन, इन्सुलिनचं इंजेक्शन. तुम्हाला माहिती आहे का, त्या इंजेक्शनमध्ये इन्सुलिन नव्हतंच, डिस्टिल वॉटर होतं, साधं शुद्ध पाणी. कसं वाटलं माझं मरून पडण्याचं नाटक? आता तुमच्या नाटकाचा मी दी एंड करतो. चला रे, घेऊन जाय ना. चल, 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 चल,